नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ऑनलाईन बँकिंग सिस्टीम स्प्रिंग बूट प्रोजेक्टच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये एपिसोड 2 मध्ये पार्ट 2 मध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेले की ॲडमिन एंटिटी आणि ॲडमिनची सर्व्हिस, परत ॲडमिन सर्व्हिस आणि ॲडमिन कंट्रोलर हे सर्व डिस्कस केलेलं आणि आपण ॲडमिन सर्व्हिस इम्प्लिमेंट करत होतो. तर मी आता इथे ॲडमिन सर्व्हिस इम्प्लिमेंट केलेली आहे. ते तुम्हाला समजून सांगतो. हे रजिस्टर ॲडमिन जे आहे ते ॲडमिन रजिस्टर करतं. हे पूर्ण मेथड आहे ते ॲडमिन रजिस्टर करतं. ॲडमिन रजिस्टर करतो. तुम्हाला दाखवून देतो की ॲडमिन कसं रजिस्टर होतं. मी रन करून दाखवतो. ऑनलाईन बँकिंग सिस्टीम रन. आता स्प्रिंग बूट स्टार्ट होत आहे. हे स्प्रिंग बूट स्टार्ट झालेलं आहे. आपण स्प्रिंग बूट प्रोजेक्ट हा जार थ्रू पण रन करू शकतो. आपण जार थ्रू रन करू शकतो. ही जार आहे ते जार थ्रू पण आपण रन करू शकतो. ती जार आपण एक स्पेशल मॅविन क्लीन इन्स्टॉल ही कमांड टाकल्यानंतर ती जार जनरेट होते. तर आपला प्रोजेक्ट रन झालेला आहे. आता आपण ब्राउझरमध्ये ओपन करून बघूया. आता आपला हा प्रोजेक्ट आपल्या कोणत्या पोर्टवरती रन होत आहे, तर ऍप्लिकेशन YML मध्ये आपला पोर्ट दिसून जाईल, जो आपण टाईप केलेला आहे पोर्ट 300 या पोर्टवर रन आहे. तर लोकल होस्ट :3030 हे टाईप करायचं आणि एंटर मारायचं. हे एंटर मारल्यानंतर आपली पूर्ण वेबसाईट दिसून जाईल. हे वेबसाईटचं होम पेज आहे. हे होम पेज आहे. हे मी नंतर सांगतो तुम्हाला कसं डेव्हलप केलंय. हा खरं तर फ्रंट एंड आहे आणि हा बॅक एंड आहे पूर्ण. हा ऍडमिन सर्व्हिस म्हणायला गेलं तर सर्व्हिस, रिपॉझिटरी, मॅपर, एंटिटी हे सगळे पॅकेजेस ते आहे बॅक एंड. ते बॅक एंडला वर्क होतात. आता हे आपण आता पहिलं होम पेज कॉल केलेलं आहे. तर आपण सर्वात प्रथम ऍडमिन रजिस्टर कसं होतंय ते करून दाखवणार आहोत. ऍडमिन रजिस्टर मी बंद केलेला आहे असंच, कारण की पब्लिकली कोण ऍडमिन रजिस्टर होऊ शकत नाही. त्यामुळे मी आधी लॉग इन करून घेतो आणि मग म- नंतर मी ऍडमिन रजिस्टर करतो. आता ऍडमिन ऍडमिन हा मी एक ईमेल ठेवलाय आणि ह्याचा पासवर्ड इनव्हॅलिड ईमेल ऍडमिन ऍप साइन इन करतो. इनव्हॅलिड ईमेल एरर येतोय काय, तर पुन्हा लोड करतो. ऍडमिन @bank लॉग इन सक्सेसफुल झालेला आहे, दिसत आहे. आता हा खरं तर ऍडमिनचा डॅशबोर्ड आहे. आपण सर्वात आधी आपण एकच ऍडमिन डिक्लेअर केलेला, पण आता मी NMD2 मध्ये त्याने 3 ऍडमिन डिक्लेअर केलेत. एक आहे मॅनेजर, एक आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि एक आहे डायरेक्टर. मॅनेजरचं वर्क काय असणार? मॅनेजरचं वर्क असणार की आपल्या कस्टमरच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट किंवा विथड्रॉ, बँक थ्रू जे डिपॉझिट आणि विथड्रॉ मनी होतात ते विथड्रॉ करणार आणि कस्टमरच्या अकाउंटला पूर्णपणे हँडल करणार. आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजेच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजरला क्रिएट करू शकतो, डिलीट करू शकतो आणि कस्टमरचे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. म्हणजेच मॅनेजरचे जे ऑपरेशन्स आहेत ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पर्यंत मध्ये पण करू शकतो. फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हा मनी डिपॉझिट करू शकत नाही. आणि डायरेक्टर हा आहे की डायरेक्ट ह्या दोघांचा कंबाईन आहे. पण डायरेक्टेड असा रोल आहे की तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि मॅनेजर दोन्ही ऍडमिन क्रिएट करू शकतो, रजिस्टर करू शकतो किंवा क्रिएट करू शकतो आणि त्यांचे अकाउंट अपडेट करू शकतो. हे आपल्या प्रोजेक्टमध्ये असे रोल आहेत. तर हे 3 मॉड्यूल आहेत ऍडमिनमध्ये. हे 3 मॉड्यूल आहेत आणि ऍडमिनमध्ये. आता आपण आपल्या वेबसाईटचं हे बघून घेऊया फ्रंट एंड. आता मी इथे 2 कस्टमर रजिस्टर केलेले आहेत, सुदर्शन शिंदे नावाचे, पण वेगवेगळ्या ईमेल आयडी नुसार, आणि त्यांची प्रोफाईल तुम्ही पाहू शकता. त्यांची प्रोफाईल म्हणायला गेलं तर हे ॲडमिनचं जे डॅशबोर्ड आहे ते तर काय करतं, ते आता फंक्शनॅलिटी तर आपले डेट डिस्प्ले होते, आजची सध्याची सिस्टीम ऑनलाईन आहे का नाही. त्या मॅनेज ॲडमिनमध्ये तुमचे सर्व ॲडमिन्स दिसून जातील
आता मी त्याच नावाचे डेमोसाठी 2 अकाउंट क्रिएट केलेत. एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे आणि एक मॅनेजर आहे. आता मी डायरेक्टर अकाउंटवरून लॉग इन केलेलं. त्यामुळे 2 ॲडमिन दिसतात. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि मॅनेजर. डायरेक्टरला तिन्ही ॲडमिन दिसू शकतात. म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि मॅनेजर आणि डायरेक्टर. पण आता आपण म्हणायला गेलं तर एकच डायरेक्टर ठेवणार आहे, तो म्हणजे हा. डायरेक्टर आपण एकच ठेवणार आहे आणि ॲडमिन्स जास्तीत जास्त ठेवणार आहे. म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि मॅनेजर वेगवेगळे ठेवणार आहात. स्टार्टिंगचा ॲडमिन तो एकच डायरेक्टर आपण ठेवणार आहोत आणि ॲडमिन्स म्हणायला गेलं तर आपण जास्तीत जास्त ठेवणार आहोत. तर ॲडमिन हा आपला डायरेक्टर आहे तो जास्तीत जास्त ॲडमिन क्रिएट करू शकतो. डायरेक्टरचे अकाउंट पण क्रिएट करू शकतो. पण आपण सध्याच एक डायरेक्टर ठेवणार आहे कारण की तो डायरेक्टर अख्ख्या सिस्टमला कंट्रोल करू शकतो. अ, हा रोल डायरेक्टरकडे आहे. त्यामुळे आपण म्हणायला गेलं तर फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि मॅनेजर हे डायरेक्टर डायरेक्टर थ्रू क्रिएट करणार आहे आणि रोल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे तो म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे तो मॅनेजरचा अकाउंट क्रिएट करू शकतो आणि कस्टमरचा अकाउंट आणि मॅनेजर हा कस्टमरचा अकाउंट फक्त क्रिएट करू शकतो आणि मॅनेजरला फक्त दुसऱ्या मॅनेजर्सचेच अकाउंट दिसू शकतात. ॲडमिनिस्ट्रेटिव्हची दिसू शकत नाहीत आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हला फक्त त्याच्यासारखे अनेक ॲडमिनिस्ट्रेटिव्हचे आणि मॅनेजरचेच अकाउंट दिसू शकतात आणि कस्टमरचे आणि फक्त हेच ॲडमिनिस्ट्रेटिव्हकडे आहे. डायरेक्टरचे अकाउंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि मॅनेजर दोघांनाही दिसणार नाहीत. कारण की तो डायरेक्टर आहे. डायरेक्टर कोण आहे ते आपण मॅनेज ॲडमिनमध्ये बघू शकत नाही आणि त्याचे फंक्शन्स एडिट करू शकत नाही. हा रोल खरं तर डायरेक्टर फक्त त्याचे अपडेट्स, डिटेल्स तो डायरेक्टरच फक्त अपडेट करू शकतो. कारण की तो डायरेक्टर आहे आणि आपल्याला इथं हे कार्ड आहेत. हे 5 कार्ड आहेत. पहिला कार्ड टोटल कस्टमर, दुसरा टोटल अकाउंट्स, तिसरा सेव्हिंग्ज अकाउंट, चौथा करंट अकाउंट्स, पाचवा टोटल ट्रान्झॅक्शन. पहिल्या कार्डमध्ये टोटल नंबर ऑफ कस्टमर दिसतात आणि दुसऱ्या कार्डमध्ये टोटल नंबर ऑफ अकाउंट्स, तिसऱ्यामध्ये सेव्हिंग्ज अकाउंट किती आहेत, चौथ्यामध्ये करंट अकाउंट्स किती आहेत आणि पाचव्यामध्ये टोटल ट्रान्झॅक्शन किती झालेलं आहे. हे सर्व आतापर्यंत दिसतं. आता टोटल कस्टमरच्या कार्ड्सवर व्ह्यू ऑलमध्ये क्लिक केलं आपण तर तो रिडायरेक्ट होणार. टोटल कस्टमरचे सगळे डिटेल्स दाखवणार. आता किती 2 कस्टमर आहेत 2 पैकी. आता हे अपडेट झालेलं आहे. आता सध्याचा अपडेट आहे. अपडेट केलेला आहे 2/27/47 हे बघा 2/27/47 झालेले आहेत. आता हे प्रत्येक 10 सेकंदाला अपडेट होत राहतं. आता हे 57 झालं, मगाशी 47 होतं. हे 10 सेकंदाला अपडेट होत राहतं. कारण की हे अपडेट होत राहिलं पाहिजे. कारण की जर समजा आता 2/28ला जर नवीन कस्टमर त्यानं नवीन कस्टमरने अकाउंट क्रिएट केलं तर इथं तिसरा कस्टमर दिसला पाहिजे. त्यामुळे आता बॅक घेऊन टोटल अकाउंटमध्ये आपण बघूया टोटल अकाउंट्स कोणाचे आहेत. आता हे टोटल अकाउंट दिसत आहेत. त्यांचा बॅलन्स किती. अ, आपण ब्रांच आणि आय-एफ-सी फक्त ऑल इंडिया ब्रांच आणि आय-एफ-सी फक्त एकच ठेवलेला आहे. कारण की बँक जास्त ठेवले ब्रांच जास्त ठेवले तर ब्रांचसाठी आपल्याला पण एंटिटी तयार करायला लागणार नवीन. त्यासाठी आपण सध्या तरी एकच ठेवलेलं आहे. पुढे जाऊन आपण वाटत असेल तर आपण करू शकतो आपण पुढे जाऊन अनेक ब्रांच. पण आता सध्या आपण एकच ब्रांच ठेवणार आहे. आता ह्या एक ब्रांच ठेवण्याचा फायदा तुम्हाला सांगतो, की अनेक जे मॅनेजर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहेत, ते सगळ्या अकाउंटला हँडल करू शकतात. पण एक ब्रांचचा ॲडमिन फक्त त्याच ब्रांचला मॅनेज करू शकतो. हे आता इथून दिसून येतं, की आता आपल्याकडे खरं तर 3 ॲडमिन आहेत. डायरेक्टर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि मॅनेजर. हे 3 ॲडमिन आहेत. हे ॲडमिन काय करणार आता, हे तिन्ही पण ॲडमिनना ॲक्सेस असणार, की हे 2 अकाउंट आहेत, ते ऑल इंडिया ब्रांच आहेत. सेम आहेत, सेम ब्रांच आहे यांची. कारण की ह्या दोन्हीचे पण अकाउंट ते चेंज करू शकतात, अपडेट करू शकतात. त्यामुळे आता वेगवेगळे ब्रांच केले तर आता आपल्याकडे हा जो ॲडमिन आहे yes@gmail.com हा एका ब्रांचला असेल. समजा अ, एक पुणे ब्रांच आहे आणि मुंबई ब्रांच आहे. पुणे आणि मुंबई ब्रांच आहे, 2 ब्रांच आहेत. तर हा ॲडमिन पुणे ब्रांचला
आणि हा ऍडमिन मुंबई ब्रांचला. असे दोन ऍडमिन आपण अलॉट केलंय. तर आणि अकाउंट आपण बघतोय तर हे समजून घ्या. हा हे अकाउंट पुणे ब्रांचला आहे आणि हे अकाउंट मुंबई ब्रांचला आहे. तर काय करणार, मुंबई ब्रांचचा ऍडमिन फक्त हाच अकाउंट एडिट करू शकतो आणि पुणे ब्रांचचा ऍडमिन हाच अकाउंट एडिट करू शकतो. हे पुढे जाऊन जर आपण इम्प्लिमेंट केलं ब्रांच आणि बँक ब्रांच वाईज, तर ही अजून सिक्युरिटी ऍड होते. आपण पुढे जाऊन विचार करून इम्प्लिमेंट करणार आहे. आतापर्यंत फक्त आपण एकच ब्रांच घेतलेली आहे आणि एकच ब्रांच घेतलेली, ती म्हणजे ऑल इंडिया ब्रांच. आणि आता या अकाउंट नंबरचा ओनर कोण आहे तो दिसत असेल बघा. विवो अकाउंट ऍक्शनवर विवो अकाउंटवर क्लिक केलं या अकाउंट नंबरच्या विवो अकाउंटवर, तर आपल्याला पूर्ण अकाउंट डिटेल्स, बॅलेन्स, परत अकाउंट नंबर, IFSC कोड, ब्रांच, आधार कार्ड नंबर, परत अकाउंट ID संपूर्ण दिसून जाईल. आणि इथूनच आपण डिपॉझिट आणि विथड्रॉ करू शकतो कस्टमरच्या अकाउंटमध्ये खरं तर. आणि ते खाली आल्यानंतर ट्रान्झॅक्शन हिस्ट्री दिसून जाईल. ट्रान्झॅक्शन ID सकट, परत डेट, टाईप टाईप काय झाले, म्हणजे रिसिव्ह झाले का, विथड्रॉ झाले का, डिपॉझिट झाले. आता इथे आपण फिल्टर लावलेलं आहे. डिपॉझिटचं फक्त डिपॉझिट दिसणार, विथड्रॉचं विथड्रॉ दिसणार, ट्रान्सफरचं ट्रान्सफर दिसणार, हे सर्व दिसणार. आता किती हे आपण सर्व इम्प्लिमेंट केलेलं आहे. रेफरन्समध्ये बघा, म्हणजे आपण तो ऑप्शनल डाटा जो टाकतो रेफरन्स म्हणून. आता आपल्याला हे रिसिव्ह झाले एका अकाउंट करून, त्याचा रेफरन्स इथे येणार नाही, कारण की त्याने तो त्याचा रेफरन्स कशासाठी सेंड केलेला आहे, त्याने तो रेफरन्स ठेवलेला आहे. आणि ज्याने सेंड केलेला आहे त्याचं नाव दिसणार इथं, फक्त त्याचा अकाउंट नंबर नाही दिसणार. हे आपण सुरक्षित ठेवलेलं आहे. आणि रिसिव्ड फ्रॉम फक्त त्याचं नाव, आणि परत इनिशियल डिपॉझिट करताना रिसिव्ड फ्रॉम सेल्फ आहे. सेल्फ म्हणजेच त्याने बँक थ्रू डिपॉझिट केलंय आणि 500 रुपये इथं इनिशियल डिपॉझिट केले, हे आपण रेफरन्स बघू शकतो. परत 5 मार्चला त्याने बँक थ्रू डिपॉझिट केले आणि परत 5 मार्चला डबल, म्हणजे हे आपण हे डिपॉझिट आणि विथड्रॉ टेस्ट करण्यासाठी ट्राय केलेला. आता डबल तुम्हाला टेस्ट करून दाखवतो डिपॉझिट आणि विथड्रॉ. आता डिपॉझिट करतोय आपण. आता 500 रुपीज आपण डिपॉझिट करतोय. डिपॉझिट केलेलं आहे, तर 500 रुपीज डिपॉझिट झालं. आणि इथं आधी 710 बॅलन्स होता, आता 1110 बॅलन्स झालेला आहे. आता विथड्रॉ करतो 500 रुपीज. आता विथड्रॉ केलं तर बघा, विथड्रॉ झालेलं आहे सेल्फ बँक विथड्रॉ. हे आता इथं होऊन जातंय. आता आपण इथे लॉक अकाउंट करू शकतो आणि लॉक अकाउंट केलं तर कस्टमरला कोणतेच ट्रान्झॅक्शन करता येणार नाही, आणि अनलॉक अकाउंट केलं तर संपूर्ण ट्रान्झॅक्शन करू शकतो कस्टमर. हे येतं कस्टमरचं. आणि इथे व्ह्यू प्रोफाईलचं एक बटन आहे, त्या प्रोफाईलवर व्ह्यू करून आपण कस्टमरचे डिटेल्स सर्व बघू शकतो. आता सेव्हिंग्ज अकाउंट किती आहेत, परत इथे करंटवर क्लिक केल्यानंतर करंट अकाउंट, सेव्हिंग्ज, परत ऑल अकाउंट्स, हे इथं फिल्टर लावलेले आहे आपण. ट्रान्झॅक्शन टोटल किती झालेले आहेत ते बँकेचे संपूर्ण ट्रान्झॅक्शन दिसून जाईल. न्यूएस्ट टू फर्स्ट, सॉर्ट बाय, डिपॉझिट, विथड्रॉ, ट्रान्सफर, हे फिल्टर लावण्यात आलेले आहेत. हे फ्रंट एंड होतं डायरेक्टरचं, म्हणजेच ऍडमिन डायरेक्टरचं. आता इथं सर्व कोड इम्प्लिमेंट केलेला आहे ऍडमिन डायरेक्टरचा. हा डायरेक्टर आहे आणि तुम्हाला ऍडमिनचं एंटिटी दाखवून देतो. ही ID, लॉंग ID, आपण फक्त ID इम्प्लिमेंट करा, म्हणजे युनिक व्हॅल्यू आहे ID. परत फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल, ऍड्रेस, पासवर्ड, फोन नंबर, DOP, आधार कार्ड आणि ऍडमिन रोल, हे सर्व ऍडमिनचं आपण घेतलेलं आहे. आणि हे घेऊन आपण NMDTO मध्ये ऍडमिन रोल क्रिएट केला, परत DTO मध्ये ऍडमिन DTO क्रिएट केला. हे सर्व घेऊन ऍडमिन ID, गेटर सेटर लावले, म्हणजे ऍडमिन ID घ्यायला आणि सेट करायला. गेटर सेटर मेथडचा अर्थ आहे. परत सर्व्हिस, ते सर्व इम्प्लिमेंट करून ऍडमिन सर्व्हिस मध्ये आपण रजिस्टर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, परत रजिस्टर ऍडमिन रोल काय आहे, मॅनेजर असणार आहे. परत आपण डायरेक्टरची मेथड खरं तर इम्प्लिमेंट नाही केलेली इथं, कारण की डायरेक्टर आपण एकच डायरेक्टर ठेवलेला आहे, तो म्हणजे कॉन्फिग मध्ये ठेवलेला आहे, डाटा इनिशियलायझर मध्ये. आता हे काय करणार, हे ऑटोमॅटिक कॉल करणार सर्व 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 म्हणजे ही रन मेथड आहे ना, ती पहिल्यांदा स्टार्टिंग जेव्हा स्प्रिंग बूट स्टार्ट होतो
तेव्हा ही मेथड रन होणार. ही मेथड आता ही तर रन झालेली आहे बघा. पुन्हा मला दाखवून देतो. हे सर्व लॉग्स आहेत. आपण जे जे ऑपरेशन घेतले तर टेबलचे ऑपरेशन आहे. सिलेक्ट स्टार जे माय स्क्वेअर मध्ये सर्व होतात ते ऑन आपण अ, ते आपण YML द्वारे आपण एनेबल केलेलं आहे दिसण्यासाठी. आता इथे तुम्हाला पॉवरशेल इथे जास्त झाल्यामुळे ते वरचं काही दिसत नाही, त्यामुळे नंतर दाखवतो पुन्हा रन करून. हे खरं तर पूर्ण हा जो लॉजिक आहे तो इनिशियलायझर म्हणून काम करतो. म्हणजेच जेव्हा जेव्हा प्रोजेक्ट स्टार्ट होणार तेव्हा हे सर्व हे फंक्शन रन फंक्शन कॉल होणार सर्व स्टार्टिंगला स्प्रिंग बूट इनिशियलाइज झाल्यानंतर. हेच डाटा इनिशियलायझरचं काम आहे. आता ऍडमिन सर्व्हिसमध्ये म्हणा आपण रजिस्टर ऍडमिन केलंय, ही मेथड इम्प्लिमेंट केलेली आहे. परत गेट आय डी गेट ऍडमिन बाय आय डी ही एक मेथड आहे. ही डिलीट ऍडमिन, चेंज पासवर्ड, गेट ऍडमिन बाय ईमेल, रजिस्टर, ऑथेंटिकेट ऍडमिन मध्ये दाखवतो आता तुम्हाला. ऍडमिन काय केलंय, ऍडमिन घेतला ऍडमिन रिपॉझिटरी गेट बाय ईमेल. परत न्यू एक्सेप्शन जर ईमेल फाउंड झाला नाही तर ऍडमिन नॉट फाउंड ईमेल हे एक्सेप्शन थ्रो करणार. आता इथे लॉजिक समजावतो. ऍडमिन डॉट गेट पासवर्ड म्हणजे या ऍडमिनचं गेट पासवर्ड, या ऍडमिनचं पासवर्ड काय आहे ते जर पाचला इक्वल असेल 5 ला तर ही एक्झिक्यूट होणार नाही, कारण की इथं स्टार्टिंगला नॉट लावलेला आहे. ह्याचं उत्तर 1 येणार आहे. नाही, ह्याचं उत्तर 0 येणार आहे. का? कारण की पासवर्ड बरोबर असेल तर 1 आलं तर एक्झिक्यूट होणार हे. जर 0 आलेलं आहे परत 1 होणार, 1चं 0 होणार, 0 मग ही 1 लाच काम करतं. मग खाली येणार लॉग डॉट इन्फो ऍडमिन लॉग इन सक्सेस विथ ईमेल आणि परत ऍडमिन तो सेंड होणार. आता मॅप स्ट्रिंग ऑथेंटिकेट ऍडमिन मॅप. आता हे मॅप आणि स्ट्रिंग थ्रू ऑब्जेक्ट हे ऍडव्हान्स ऑब्जेक्ट आहे. खरं तर हे मॅप जे आहे ते स्ट्रिंग आणि ऑब्जेक्ट दोन सेंड करतो. ऑब्जेक्ट काय सेंड करणार? ऑब्जेक्ट आपण आता ऍडमिन कन्वर्जन. आता हे ऍडमिन जे आहे ते ऑब्जेक्ट आहे. ते कोणत्या टाईपचा ऑब्जेक्ट आहे? ऍडमिन टाईपचा ऑब्जेक्ट आहे. ते आपण हे या मॅपद्वारे सेंड करतोय, हॅश मॅपद्वारे. हे ऑथेंटिकेट येतं. ही मेथड आपण आपण इथे कंट्रोलर मध्ये वापरलेली ते तुम्हाला समजू सांगतो. परत लिस्टमध्ये गेट ऍडमिन डिट्यू, गेट ऑल ऍडमिन्स, ऍडमिन हे सर्व ऍडमिन इथे भेटतात. परत ऍडमिन डिट्यू अपडेट, फुल अपडेट ऍडमिन, हे सर्व मेथड्स आहेत ऍडमिन सर्व्हिसचे. तर आता ऍडमिन सर्व्हिस झालेलं आहे आपलं. तर आता ऍडमिन कंट्रोलर पाहून घेऊया. ऍडमिन कंट्रोलर मध्ये काय आहे? हे रोल हेल्पर्स आहेत. आता आपण इथं ऍडमिन सर्व्हिस, अकाउंट सर्व्हिस, कस्टमर सर्व्हिस आणि ट्रान्झॅक्शन सर्व्हिस इम्पोर्ट करून घेतलेले आहे. आणि रिक्वेस्ट मॅपिंग सुद्धा लावलेलं आहे ऍडमिनला, म्हणजे ओळखावं की आपण ऍडमिन URL वरच जातोय. म्हणजे हे आता दिसतंय ते रिक्वेस्ट मॅपिंग आहे. हे एवढं रिक्वेस्ट मॅपिंग आहे ऍडमिन कंट्रोलरचं. आता कॅन रजिस्टर कस्टमर ही मेथड आहे. हे काय करतं? ऑर्डर्स कॅन रजिस्टर कस्टमर. जर जर ऍडमिनचा रोल मॅनेजरला इक्वल असेल, ऍडमिनिस्ट्रेटिव्हला आणि डायरेक्टरला इक्वल असेल तर कस्टमर रजिस्टर करू शकतो. नाहीतर दुसरा कोणता रोल कस्टमर रजिस्टर करू शकत नाही. परत अजून एक मेथड काय आहे? इज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नाही तर डायरेक्टर काय करतं? अदर ऍडमिन मॅनेज करू शकतात. म्हणजे रजिस्टर डिलीट. ही इथं मेथड का दिलेली आहे? कारण की जर मॅनेजरनं लॉग इन केलं तर मॅनेजर कोणाचेही अकाउंट एडिट करू शकतो. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि डायरेक्टरचे अकाउंट क्रिएट करू शकतो. त्यासाठी ही मेथड इम्प्लिमेंट केलेली आहे. ही मेथड काही नाही, ही मेथडचा वापर आपण केलेला नाही आता खरं तर. पुढे भविष्य काळात जर हा आपल्याला इम्प्लिमेंट करायचा असेल तर हा उपयोग करून घेऊ. परत काय इथं हे दिलेलं नाही. कॅन मॅनेज रोल. आता हेल्पर टू चेक इफ करंट ऍडमिन्स रोल इज अलाउड टू मॅनेज द टार्गेट रोल. डायरेक्टर्स कॅन मॅनेज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँड मॅनेजर, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॅन मॅनेज मॅनेजर. हे सगळे रोल इथे दिलेले आहेत. आणि परत हे लॉग इन लॉग म्हणजे आता आपण जर समजा एका
आपलं सर्व्हर चालू आहे. आपण जर लॉग इन केलं आणि परत ते लॉग आउट न करता तसंच सोडून दिलं आणि दुसऱ्या दिवशी लॉग इन करायला गेलो, तर लॉग इन आहे का नाही ते आपण बघणार. ऑलरेडी लॉग इन असेल तर तुमचा अकाउंट ऑलरेडी दिसेल. लॉग इन नसेल तर तुम्हाला परत लॉग इन पेज दिसेल. तर ही मेथड आहे की allowed roles to create. Returns admin role values. This session admin is allowed to assign when registering. असा याचा अर्थ आहे. परत हे जे मेथड आहेत डेमो, गेट ऍडमिन बाय ईमेल, गेट ऍडमिन अकाउंट बाय अकाउंट नंबर, हे सर्व मेथड आहेत. परत तिथं खाली रजिस्टर, हे मेथड्स अजून यूज केलेले नाहीत आपण. आता खालचे जे मेथड आहेत रजिस्टर ऍडमिन, ही मेथड आपण यूज केलेली आहे. शो रजिस्टर ऍडमिन पेज. ही काय करते, ऍडमिन रजिस्टर डायरेक्टर काय करतो, रजिस्टर करू शकतो. मॅनेजर, ऍडमिनिस्ट्रेटर आणि डायरेक्टरचा अकाउंट. ऍडमिनिस्ट्रेटर काय करू शकतो, रजिस्टर मॅनेजर अकाउंट ओनली, आणि मॅनेजर नो ऍक्सेस आहे, म्हणजे ऍक्सेसच नाही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि डायरेक्टरचे अकाउंट क्रिएट करायला. आता ही एक मेथड आहे रजिस्टर ऍडमिन. पोस्ट मॅपिंग केलेलं आहे रजिस्टर ऍडमिन, आणि इथं गेट मॅपिंग आहे. ऍडमिन रजिस्टर व्हॅलिडेट सबमिटेड रोल इज विथ इन कॉलर्स. ही मेथड ही इम्प्लिमेंट केलेली आहे रजिस्टर ऍडमिन. हे फक्त रजिस्टर ऍडमिन वरच वर्क होतं, दुसरीकडे कुठे वर्क होत नाही. ही जी मेथड आहे ती पोस्ट मॅपिंग लॉग इन. आधी ही गेट मॅपिंग का केलेली आहे, कारण की आपल्याला आधी सर्वात आधी लॉग इन पेज मिळायला पाहिजे, ऍडमिनचं लॉग इन पेज. ते त्यासाठी ही गेट मॅपिंग केलेली आहे. आणि मॉडेल डॉट ऍट्रिब्यूट मॉडेल हे खरं तर आपल्याला एपीआय रिक्वेस्ट साठी, म्हणजेच कोणते ऑब्जेक्ट आपल्याला घ्यायचे असतील. आपण आता दिमाय लीफ वापरले, दिमाय लीफ थ्रू कोणते आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचा असेल तर मॉडेल ऍट्रिब्यूटचा वापर केला जातो तिथे. परत लॉग इन ऍडमिन हे आपण पोस्ट मॅपिंग, म्हणजेच आपला जो डाटा आहे, जो आपण इथून ईमेल आणि पासवर्ड घेणार आहे, तो डाटा आहे तो आपण इथून सेंड करणार आहे लॉग इन ऍडमिनला. इथं मॉडेल सेट करून, सेशन सेट करून. सेशन का सेट केलं आहे, तर लॉग इन ऍडमिन तोच आहे का ते आपल्याला समजलं पाहिजे. ते आता इथला अर्थच तुम्हाला सर्व अर्थ सांगून देतो की हा अर्थ काय आहे की नक्की ते तुम्हाला सांगून देतो. आता ही मॅप स्ट्रिंग ऑब्जेक्ट रिस्पॉन्स न्यू हॅश मॅप, या रिस्पॉन्स न्यू हॅश मॅपला इनिशियलाइज केलेलं आहे. रिस्पॉन्स मध्ये आपण ऍडमिन सर्व्हिस ऑथेंटिकेट मॅप ऍडमिन ईमेल आणि पासवर्ड थ्रू ऑथेंटिकेट करून घेणार आहे आपण. जर रिस्पॉन्स मध्ये एरर असला, आता रिस्पॉन्स मध्ये एरर, आता आपला ऑथेंटिकेट मॅप कुठे होता, सर्व्हिस मध्ये, ऍडमिन सर्व्हिस मध्ये, आय एम इम्प्लिमेंटेशन मध्ये ऑथेंटिकेट मॅप ऍडमिन मॅप. हा, आता इथे स्ट्रिंग आणि पासवर्ड आले, ते चेक करणार ऍडमिन मध्ये. ऍडमिन जर इक्वल टू नल असला तर ऍडमिन नॉट फाउंड इनव्हॅलिड ईमेल और पासवर्ड. जर ऍडमिनचा पासवर्ड इक्वल नसला तर इनव्हॅलिड ईमेल और पासवर्ड हे रिस्पॉन्स त्याला सेंड करणार. हे रिस्पॉन्स मध्ये एरर सेट पुट होणार, की व्हॅल्यू काय की असणार एरर, व्हॅल्यू असणार हे इनव्हॅलिड ईमेल और पासवर्ड. हे रिस्पॉन्सद्वारे आपल्याला सेंड होणार ऍडमिन कंट्रोलर मध्ये. आता ऍडमिन कंट्रोलर मध्ये सेंड झाले या रिस्पॉन्स मध्ये, तर तो रिस्पॉन्स या रिस्पॉन्स मध्ये सेव्ह झाला. जर रिस्पॉन्स मध्ये की असेल एरर नावाची, जर रिस्पॉन्स मध्ये एरर नावाची की असेल तर काय करणार, तो स्ट्रिंग मेसेज नवीन मेसेज टाईप होणार. काय एरर नावाची जी व्हॅल्यू आहे ती ह्या मेसेज मध्ये इनिशियलाइज करणार आपण, आणि परत मॉडेल डॉट ऍट्रिब्यूट एरर मेसेज पुट करणार. आपण ऍट्रिब्यूट काढणार एरर मेसेज नावाचा, आणि तोच लॉग इन ऍडमिनला सेंड करणार. तो लॉग इन ऍडमिनला केल्यानंतर तो युजरला डिस्प्ले होणार, म्हणजेच ऍडमिनला डिस्प्ले होणार की तुमचं लॉग इन इनव्हॅलिड आहे, म्हणजे ईमेल आणि पासवर्ड चुकलेला आहे तुमचा. जर एरर की नसेल त्या रिस्पॉन्समध्ये, तर ऍडमिन डिटिओ मग आपण परत इनिशियलाइज करणार, म्हणजेच तो काय करणार, आपण काय करणार, रिस्पॉन्स डॉट गेट डॉट की ऍडमिन. आता की ऍडमिन मध्ये जी व्हॅल्यू असेल ते आपण ह्या ऍडमिन डिटिओ मध्ये सेव्ह होणार. हे कास्टिंग केलेलं आहे आपण.
कास्टिंग केलेलं आहे खरं तर. कारण की जो ऑब्जेक्ट घेणार आहे आपण रिस्पॉन्समध्ये आता अ, इथे ॲडमिन सर्व्हिस इम्प्लिमेंटेशनमध्ये बघून गेलं तर आपण ऑब्जेक्ट डिफाईन केलं इथं ॲडमिन डिफाईन केलेलं नाही. ॲडमिन डिफाईन केलं असतं तर इथं ॲडमिन डिटेल्सच्या जागी ॲडमिन वापरला असतं. पण इथे आपण ऑब्जेक्ट डिफाईन केलेला आहे. आता स्ट्रिंग जी असणार आहे की असणार आहे आणि व्हॅल्यू जी असणार आहे ऑब्जेक्ट असणार. इथं स्ट्रिंग आपण ऑब्जेक्ट का डिफाईन केले? कारण की आपण स्ट्रिंग ऑब्जेक्ट पण सेंड करतोय आणि एक ऍडमिनचा ऑब्जेक्ट पण सेंड करतोय. त्यासाठी आपण इथं ऑब्जेक्ट डिफाईन केलेला आहे. ते आपण कंट्रोलर सेंड केल्यानंतर आपल्याला समजा जर आपण तिथे ऍडमिन डिटिओ डिफाईन केलेलं असलं तर आपला तो इथे आपल्याला ऍडमिन डिटिओच ऑब्जेक्ट डिफाईन करायला लागला असतं. ऍडमिन डिटिओचा ऑब्जेक्ट डिफाईन करायला लागला असतं. एरर आहे ऍडमिन डिटिओच्या ऑब्जेक्टला. पण आपल्याला इथे ऑब्जेक्ट डिफाईन केल्यामुळे आपल्याला स्ट्रिंग ऑब्जेक्ट पास करता येते ऍडमिन कंट्रोलला. आता रिस्पॉन्स काय करतं आपण काय करणार रिस्पॉन्ड डॉट गेट की की म्हणजेच की कोणती पाहिजे आपल्याला ऍडमिन नावाची की पाहिजे त्या ऍडमिन नावाची की आपण कास्टिंग करून ऍडमिन डिटिओ मध्ये सेव्ह करणार आणि एच टी टी पी सेशन सेट करणार रिक्वेस्ट डॉट गेट सेशन ट्रू हे आपण सेशन आहे ना आपण ट्रू करणार सेशन आपण ट्रू करणार आणि सेशन डॉट सेट ऍट्रिब्यूट सेट करणार लॉग इन ऍडमिन डिटेल लॉग कोणत्या ऍडमिननं लॉग इन केलं आहे तो त्याचा ऍडमिन डिटेल पर ऍडमिनची आय डी ईमेल आधार कार्ड ऍडमिनचा रोल आता इथे ऍडमिन रोल नॉट इक्वल टू नल then ऍडमिन डिटेल डॉट गेट रोल डॉट नेम मॅनेजर असणार हे आपण एरर जर आला तर डिफाईन केलेला आहे आता इथे 10 सेकंद वेट आपण रिमूव्ह केलेलं आहे खरं तर ते डिले होतंय तर डिले आपण इथे 5 सेकंदाचा करणार आहे 5 सेकंदाचा आपण डिलीट केलेला आहे 5 सेकंदात ते रिडायरेक्ट होणार फास्टच रिडायरेक्ट होतंय पण ते आपण हे रिमूव्ह केलेलं आहे फीचर खरं तर त्या फीचरचं काय आपण असंच ठेवून दिलेलं आहे मी वाटल्यास तर कमेंट आउट करतो हे फीचर आता काय करतं 5 सेकंद ते डिलीट घेणार आणि लॉग इन पेजवर 5 सेकंद नंतर ते रिडायरेक्ट होणार ऍडमिन डॅशबोर्डच्या URL वर आता ही तर सक्सेस आहे आणि लॉग इन सक्सेस असेल तर लॉग इन सक्सेसफुल रिडायरेक्ट टू ऍडमिन डॅशबोर्ड परत रिटर्न लॉग इन हे रिटर्न लॉग इन हे स्ट्रिंग का आहे कारण की हे डायरेक्ट रेफरन्स करतं थीम चे टेम्पलेट्स ते आपले टेम्पलेट्स आहेत हे लॉग इन ऍडमिन या लॉग इन ऍडमिन HTML पेजला रिडायरेक्ट होणार तर एवढंच होतं लॉग इन ऍडमिन आता डॅशबोर्ड आता लॉग इन ऍडमिन गेल्यानंतर डॅशबोर्ड हिथून डॅशबोर्डवर जाते डॅशबोर्डवर आलो आपण लॉग इन ऍडमिनचं लॉग इन सगळं दिसणार इथं ऍडमिन ऑथेंटिकेटेड आलो टू रिटर्न डॅशबोर्ड जर ऑथेंटिकेटेड नसेल तर रिडायरेक्ट लॉग इन ऍडमिन हे सर्व आहे आणि इथे API कस्टमर इथे गेट ऑल कस्टमर API अकाउंट्स गेट ऑल अकाउंट्स जे आपण मागाशी आपण इथे ऑल गेट ऑल अकाउंट्स गेट ऑल टोटल अकाउंट्स गेट ऑल कस्टमर्स हे आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला कस्टमर्स अकाउंट्स भेटले ते इथून भेटलेले आहेत हे गेट मॅपिंग API अकाउंट ट्रान्झॅक्शन हे ट्रान्झॅक्शन्स आहे ट्रान्झॅक्शन भेटतं आपल्याला इथून ट्रान्झॅक्शन्स परत ऍडमिन काय ऑल ट्रान्झॅक्शन API फॉर अजेक्स लावलेला आहे API ला हे सारखं सारखं काउंट होणार कारण की आपण सारखं सारखं चेक करत राहणार की अकाउंट लॉग इन आहे का नाही लॉग इन आहे का नाही मग ते अजॅक्स काय करणार सारखं सारखं रिलोड करणार ट्रान्झॅक्शन रिलोड करणार म्हणजे 10 सेकंदला रिलोड करणार सारखं सारखं आता इथे काउंट दिसतोय बघा 60 वेळा रिलोड झालेला आहे API ऍडमिन्स आता ऍडमिन गेट ऑल ऍडमिन्स API फॉर मॅनेज ऍडमिन इथे ऍडमिन दिसणार सर्व ऍडमिन दिसणार ऍडमिनचा रोल इथे माय रोल लॉग इन ऍडमिनची आयडी ही हे सर्व हे मेथड्स इम्प्लिमेंट केलेलं आहे ही काय करणार गेट ऑल ऍडमिन्स API सर्व ऍडमिनचा API सर्व ऍडमिन्स आहेत का नाहीत ते बघणार ऍडमिन गेट ऑल कस्टमर ट्रान्झॅक्शन फॉर अकाउंट प्रोफाईल म्हणजेच हा फंक्शन जो आहे तो काय काम करतो
तो काम करतो की आता पर्टिक्युलर कस्टमर आहे, अकाउंटवर गेलो आपण. ही जी ट्रान्झॅक्शन आहे, हे ट्रान्झॅक्शन भेट भेटण्यासाठी ही बॅकएंडला ही मेथड इम्प्लिमेंट केलेली आहे आपण. आता ऑल अकाउंट पेज ऑप्शनल टाइप सेव्हिंग्ज आहे, करंट आहे, ऑल अकाउंट्स भेटणार आपल्याला इथं. ऑल अकाउंट्स म्हणजेच ही मेथड जी आहे ही मेथड आहे ती या ऑल अकाउंट्स साठी. ऑल म्हणजे हे ऑल. सेव्हिंगसाठी सेव्हिंग्ज, करंटसाठी करंट हे इथं इम्प्लिमेंट केलेलं आहे. परत कस्टमर एपीआय काउंट म्हणजे काउंट असणार, फक्त कस्टमरचा काउंट. परत इथं ट्रान्झॅक्शन परत रिलोड करून डबल सेंड केलेलं आहे. डबल डबल इम्प्लिमेंट केलेले आहेत कारण की ते सारखे सारखे वेगवेगळ्या मेथड लागतात. ही आता जी मेथड आहे ती खरं तर हे ऑल ट्रान्झॅक्शन्स आहेत ह्याच्यासाठी इम्प्लिमेंट केलेली आहे. सर्व ट्रान्झॅक्शन इथून भेटतात. आणि परत ऍडमिन व्ह्यू स्पेसिफिक कस्टमर्स प्रोफाईल इथं कस्टमर प्रोफाईल त्याची आयडी हे तुम्हाला दाखवून देतो. आता सुदर्शन शिंदे याची आयडी काय 1 आहे, याची आयडी 1 आहे, इथं दिसते बघा खाली लेफ्ट साइडला कोपऱ्यात ऍडमिन काय त्याची 1 आहे, त्याच्यावर क्लिक केलं त्याचा अकाउंट दिसतो. हे सर्व आहे, ही मेथड आहे ते त्यासाठी आहे. ऍडमिन्स व्ह्यू स्पेसिफिक हे आता दिसणार नाही कारण की एरर आहे. लॉग इन आपण ऍडमिन लॉग इन केलेलं नाही. ऍडमिन मॅनेजर आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह साठी ऑल मॅनेजर्स अकाउंट, परत अपडेट ऍडमिन, परत डिलीट ऍडमिन, परत एपीआय ऍडमिन आयडी, प्रोफाईल आयडी हे सर्व ऍडमिन साठी आहे. आणि अपडेट ऍडमिनचं प्रोफाईल स्वतःचा अपडेट प्रोफाईल करण्यासाठी ऍड एपीआय अकाउंट आयडी लॉक आणि एपीआय अकाउंट आयडी अनलॉक म्हणजेच हे अकाउंट लॉक करण्यासाठी आणि अनलॉक करण्यासाठी हे मेथड आहेत, त्या 2 मेथड आहेत त्या लॉक आणि अनलॉक साठी. कस्टमरचा अकाउंट ऍडमिनचा अकाउंट नाही. आता इथे डिपॉझिट किती करायचं आहे, डिपॉझिटची ही मेथड आहे. इथे आपण ऍडमिन कडून बँक डिपॉझिट करणार आहोत पर्टिक्युलर अकाउंट नंबरला आणि इथून या मेथड थ्रू विथड्रॉ करणार आहोत. हे सर्व मेथड्स आहेत ऍडमिन कंट्रोलरचे. कोणतं कोणतं ऍडमिन विथड्रॉ, परत ऍडमिन डिपॉझिट, अनलॉक अकाउंट, लॉक अकाउंट, गेट ऑल कस्टमर्स, गेट ऑल ऍडमिन्स हे सर्व मेथड्स आहेत ऍडमिन कंट्रोलरचे. हे कंट्रोलर खरं तर पुढे वर्क होतात. हे असं म्हणा गेलं व्ह्यू ऑल अकाउंट हे फेच झालं. हे ह्या जे मेथड आहेत ते डाटाबेस मधून फेच करण्यासाठी वापरले जातात. म्हणजेच हा कंट्रोलर काय करतो, ऍडमिन सर्व्हिसच्या सर्व्हिस पॅकेजच्या मेथड्सला कॉल करतो. सर्व्हिस पॅकेज रिपॉझिटरी थ्रू डाटा घेतं, रिपॉझिटरी थ्रू सर्व्हिस मध्ये, सर्व्हिस थ्रू कंट्रोलर मध्ये आणि कंट्रोलर थ्रू टेम्पलेट्स मध्ये असे डाटा सेंड केले जातात. तर आपण ऍडमिनचा बघून घेतलेला आहे, आपण ऍडमिनचा टेम्पलेट बघून घेऊया. ऍडमिनचं कोणत्यात ऍडमिन प्रोफाईल आहे, हा सर्व कोड आहे फ्रंट एंडचा. आणि ऍडमिन मॅनेज ऍडमिन कस्टमर ऍडमिन प्रोफाईल, ऍडमिन ऑल ट्रान्झॅक्शन, ऍडमिन ऑल कस्टमर, ऑल अकाउंट्स हे सर्व सर्व पेज आहेत. हे सर्व पेज आहेत यातले हे ऍडमिनचे पेज आहेत सर्व. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. पुढील व्हिडिओमध्ये आपण आता ह्या व्हिडिओमध्ये आपण ऍडमिनचे सर्व काही इम्प्लिमेंटेशन बघून गेले. ऍडमिनचं काम काय आहे, ऍडमिनचा रोल कोणता आहे, कोणकोणते ऍडमिन आहेत, डायरेक्टर आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, मॅनेजर आहेत. हे आपण 3 ऍडमिन बघून घेतलेले आहेत. आता हे 3 ऍडमिन आपण बघून घेतलेले आहेत. पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण कस्टमर आणि ट्रान्झॅक्शन आणि अकाउंट कसं काम करतं ते आपण बघून घेणार आहे आणि कस्टमरचं फ्रंट एंड कसं आहे ते बघून घेणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. आता मी ह्या डॅशबोर्ड करून लॉग आउट करतो. लॉग आउट झालेला आहे. आता हे होम पेजवर जातो. हे होम पेज आहे फ्रंट एंडचं.